सध्या जगभरामध्ये आणि विशेष करून आपल्या भारत देशामध्ये एप्स्टीन फाईल हा विषय खूप चर्चेमध्ये आलेला आहे आणि याच विषयावरनं पंतप्रधानांचा राजीनामा मागितला जातोय। त्याचबरोबर लोकसभेतले विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी म्हणतायत की नरेंद्र मोदीने अमेरिकेला भारत देश विकलाय, त्याचबरोबर देशातला शेतकरी सुद्धा विकलेला आहे। नेमकं त्यांच्या या विधानाला किंवा त्यांच्या या आरोपाला काय आधार आहे आणि एप्स्टीन फाईल हे प्रकरण नेमकं काय हे आपण डिटेल समजून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। तर विषय असा आहे की अमेरिकेतील जेफ्री एप्स्टीन नावाचा एक माणूस एक आयलँड खरेदी करतो जे 8 मिलियन डॉलरचं असतं, भारतीय रुपयांमध्ये जवळपास 70 करोडपेक्षा जास्त रुपयांचं असतं। तो खरेदी करतो आणि ते बेट असं असतं की त्याच्या आजूबाजूला संपूर्ण समुद्र असतो, मध्ये ते बेट असतं। त्या ठिकाणी सगळ्या लक्झरी सोयी सुविधा असतात, स्वतंत्र हेलिपॅड असेल किंवा वेगवेगळे सुंदर सुंदर बीचेस असतील, त्याचबरोबर ग्रीनरी असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पृथ्वीवरच्या स्वर्गांपैकी एक होतं। अशा पद्धतीचं आयलँड या जेफ्री एप्स्टीननं त्या ठिकाणी खरेदी केलं होतं आणि त्या ठिकाणी काय चालायचं म्हणजे त्याला स्वर्ग म्हटलं जायचं, परंतु नरकातले काम त्या ठिकाणी चालायचे। 12 वर्ष वयापासनं तर 17 वर्ष वयाच्या ज्या मुली आहेत त्या मुली त्या ठिकाणी नेल्या जायच्या आणि बाटवल्या जायच्या, त्यांच्या सोबतचा लैंगिक छळ त्या ठिकाणी चालायचा। आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ह्या मुली तिथे गेल्या कशा? तर ह्या मुली मसाज मालिश करायच्या निमित्तानं बोलवण्यात आल्या। एक मुलगी आली, तिच्याकडनं मालिश करून घेतली, तिला $200 दिले, तिला सांगितलं दुसरी मुलगी आणशील तर $400 देईल। अशा पद्धतीच्या साखळी पद्धतीनं या 12 ते 17 वर्षाच्या वयाच्या मुली त्या ठिकाणी आणण्यात आल्या, फसवणूक करून आणण्यात आल्या, त्यांची मानवी तस्करी करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांचा लैंगिक छळ, लैंगिक शोषण करण्यात आलं। आणि विशेष म्हणजे शोषण करणारे दुसरे तिसरे कोणी नसून जग ज्यांना आदर्श मानतं, जगावर जे सध्या राज्य करतात असे अनेक राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, अनेक देशाचे पंतप्रधान, अनेक देशाचे राजपुत्र, जगातले सर्वोत्तम शास्त्रज्ञ, जगातले बिलियनियर, अरबपती, जगातले सगळे सेलिब्रिटी पासनं तर सगळ्या क्षेत्रातले लोक त्या ठिकाणी जाऊन हे काळे काम करत होते, मुलींना बाटवत होते। आणि महत्वाचं म्हणजे एकदा तिथं त्या मुलींचा प्रवेश झाला तर त्यांना सुट्टी नव्हती, कारण सगळीकडनं समुद्र होता, बेटावरनं कुठेही जाता येत नव्हतं। एका 15 वर्षाच्या मुलीनं पोहत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा तो असफल ठरला आणि हे बिचारे छोट्या छोट्या कळ्या उमलण्या आधीच जगप्रसिद्ध, जग ज्यांना आदर्श मानतं अशा हरामी लोकांनी त्यांना लुटलं, त्यांचं शोषण केलं। आणि या सगळ्या गोष्टीचा सूत्रधार करता धरता होता जेफ्री एप्स्टीन। आता जेफ्री एप्स्टीन कोण होता? तर सुरुवातीच्या काळात तो गणिताचा शिक्षक होता। गणिताच्या शिक्षकापासून त्याच्या आयुष्याच्या करिअरमध्ये अशा काय घडामोडी घडल्या की तो जगातल्या सगळ्यात प्रसिद्ध पॉवरफुल लोकांसोबत मैत्री ठेवायला लागला। या जेफ्री एप्स्टीनचे मित्र कोण होते? तर इस्रायलचे माजी पंतप्रधान, त्यानंतर आताचे जे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्याच्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, बिल गेट्स, असे या लोकांचे या जेफ्री एप्स्टीनचे मित्र होते। एवढे मोठमोठाले लोक सामील असलेलं हे रॅकेट अनेक वर्ष सुरू होतं। हे रॅकेट बिनदिक्कतपणे, बिनधास्तपणे सुरू होतं। मात्र 2005 मध्ये एका मुलीनं त्या ठिकाणी तिच्या वडिलांसह 14 वर्षाच्या मुलीनं पोलिसांमध्ये तक्रार दिली। पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर त्या मुलींना पोलिसांना सांगताना सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीनं मला एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी नेलं आणि त्या व्यक्तीनं मला सांगितलं की मसाज करायचे $200 ते $400 तुला आम्ही देऊ। आणि त्यानंतर तो व्यक्ती टॉवेलवर होता, अर्धा नग्न होता। त्या व्यक्तीचं नाव होतं मित्रांनो जेफ्री एप्स्टीन। आणि या जेफ्री एप्स्टीननं त्या 2 मुलीसोबत म्हणजे वेगवेगळ्या हरकती करायला सुरुवात केली, त्या मुलीवर जबरदस्ती करायला सुरुवात केली। त्यानंतर पोलीस या चौकशीमध्ये अनेक खोलवर गेले। त्यानंतर पोलिसांनी या 2 मुलींना विचारलं अजून कोणी आहे का? या मुलींनी परत 2 मुलीची नावं सांगितली। त्या मुलींनी विचारलं 4, 6, 8 अशा 35 मुलींचे जबाब पोलिसांनी घेतले आणि एक केस तयार केली, केस फाईल केली। पोलिसांच्या तपासामध्ये जी माहिती पुढे आली ती धक्कादायक होती। या सर्व मुलींचं वय 13 ते 16 वर्ष होतं। 2006 मध्ये ही केस फाईल केली आणि आंतरराष्ट्रीय सेक्स ट्रॅफिकिंगच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्विस्ट इथे आला खरा की या जेफ्री एप्स्टीननं काय केलं तर याची तगडी वकिलांची फौज लावली। या तगड्या वकिलाच्या फौजच्या माध्यमातून अमेरिकेचा सरकारी वकील जो अलेक्झांडर अकोस्टा होता
त्याला या लोकांनी मॅनेज केलं, यांच्यामध्ये एक डील झाली आणि त्या डीलच्या अंतर्गत ज्या पीडित मुली होत्या किंवा त्यांचे पॅरेंट होते त्यांना काहीही कळवण्यात आलं नाही. खटला सुरू झाला आणि त्यानंतर शासकीय वकील, सरकारी वकील मॅनेज केल्यामुळं हे जो एप्स्टीनचे सहकारी होते यांना याच्यातनं निर्दोष करण्यात आलं आणि एप्स्टीनला फक्त की वेश्या व्यवसायामध्ये तू गिल्टी आहे असं कोर्टासमोर सांग असं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर 2008 मध्ये या जेफ्री एप्स्टीनला 18 महिन्याची सजा झाली. ती 18 महिन्याची सजा मध्ये त्याला 12 घंटे तो त्याच्या लक्झरी ऑफिसमध्ये जाऊन त्याचे ऑफिशियल कामं करू शकतो अशा पद्धतीची परवानगी सुद्धा देण्यात आली. आणि विशेष म्हणजे 2009 मध्ये याची सजा संपणार होती, परंतु 2009 मध्ये याला सजा संपायच्या 5 महिने आधीच त्या ठिकाणी रिहा करण्यात आलं, सोडून देण्यात आलं. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. जो सरकारी वकील होता अलेक्झांडर अकोस्टा, हा कालांतरानं जेव्हा डोनाल्ड ट्रम्पचं पहिलं सरकार येतं त्या सरकारमध्ये लेबर सेक्रेटरी अर्थात कामगार मंत्री होतो. याच्यावरनं हे सिद्ध होतं की डोनाल्ड ट्रम्प, अकोस्टा आणि जेफ्री एप्स्टीन यांच्यातले संबंध कसे होते. आणि जेफ्री एप्स्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प हे खूप क्लोज फ्रेंड होते. अति घट्ट मैत्री त्या दोघांमध्ये होती. ते अनेक तास एकमेकांच्या सोबत घालवत होते. हे सगळे जे काळे कामं ते एकमेकांच्या सोबतच करत असावेत. जेफ्री एप्स्टीन सुटल्यानंतर परत त्यानं त्याचं आयलँड सुरू केलं आणि त्या ठिकाणी माकड चाळी, लक्झरी पार्ट्या या सगळ्या गोष्टी परत सुरू झाल्या. आणि त्यांच्याकडे या सगळ्या लोकांचा डेटा होता. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना तो ब्लॅकमेल करत असावा आणि हे सगळे लोक त्याच्या इशाऱ्यावर नाचत असावे. जगप्रसिद्ध लोक, जगातले पॉवरफुल लोक, जगप्रसिद्ध अभिनेते, जगप्रसिद्ध उद्योगपती, इंडस्ट्रियलिस्ट असे सगळे लोक त्याच्या इशाऱ्यावर अक्षरशः नाचत असावेत. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, भगवान के पास देर है अंधेर नाही. अगदी त्याच पद्धतीनं जुली नाईब ब्राऊन नावाची एक महिला जी शोध पत्रकारिता करत असते आणि ती त्यांच्या फेमस वर्तमानपत्रामध्ये ती काम करत असते आणि त्या ठिकाणी तिनं काही वर्ष या जी केस आहे या केसवर स्टडी केला, रिसर्च केला, इन्व्हेस्टिगेशन केलं. 80 पेक्षा जास्त पीडितांचे तिनं स्टेटमेंट घेतले, 8 पेक्षा जास्त पीडित मुलींचे तिनं इंटरव्ह्यू घेतले आणि एक रिपोर्ट तयार केला आणि तो नंतर रिपोर्ट पब्लिश केला. तो पब्लिश केल्यानंतर त्या ठिकाणी अमेरिकेतली जनता रस्त्यावर उतरली आणि लोकांमध्ये प्रचंड चर्चा आणि रोष तयार झाला. त्यानंतर पब्लिकचा जो प्रचंड रोष होता त्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागलं आणि सरकारनं काय केलं की जेफ्री एप्स्टीनला अटक केली, त्याच्यावर गुन्हे दाखल केले. मात्र 2019 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी 10 ऑगस्ट 2019ला त्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आढळला. मात्र त्याचा मृत्यू ही सरकारनं अधिकृतपणे माहिती जी दिली त्यानुसार तो त्या ठिकाणी बेडशीटनं फाशी घेऊन मेला अशा पद्धतीची माहिती दिली. मात्र त्या ठिकाणची सीसीटीव्ही वगैरे फुटेज बिघडलेली दाखवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं याच्यावर जास्त संशय बळावला की त्याची जेलमध्येच हत्या करण्यात आली. जो जेफ्री एप्स्टीन होता, जो या सगळ्या गोष्टीचा सूत्रधार होता. पुढे डोनाल्ड ट्रम्प समर्थक काय करतात तर जेफ्री एप्स्टीनची हत्या ही बिल क्लिंटन यांनी केली अशा पद्धतीचा प्रचार करतात. त्या प्रचाराला डोनाल्ड ट्रम्प मोठा मुद्दा बनवतात आणि त्याच मुद्द्यावर 2024ची निवडणूक त्या ठिकाणी लढतात. 2025च्या जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होतात आणि त्यांनी सांगितलं होतं की मी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जेफ्री एप्स्टीनच्या ज्या एप्स्टीन फाईल आहेत त्या सर्व मी ओपन करणार आहे. त्याच्यामुळे तो सत्य देतो. मात्र ते नंतर तो त्याचं वाक्य फिरवतो आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की मी काय त्या फाईल वगैरे ओपन करणार नाही. आपल्याकडे महत्वाचे मुद्दे, त्या मुद्द्यावर आपण फोकस करू, त्याच्यामध्ये काही पडलेलं नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प देतो. त्यानंतर या प्रकरणामध्ये इलॉन मस्क हा उडी घेतो आणि तो ट्विट करून सांगतो की कदाचित डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा एप्स्टीन फाईलमध्ये सहभागी असतील म्हणून ते या फाईल ओपन करत नाहीत. आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पवर प्रेशर येतं. भलाई नंतर ते ट्विट इलॉन मस्क डिलीट करून टाकतो. मात्र ते प्रेशर आणि पब्लिक प्रेशर मोठ्या प्रमाणात निर्माण होतं. त्यानंतर US काँग्रेस जे संसद आहे अमेरिकेची, त्या संसदेला आपल्या संसदेपेक्षा जास्त अधिकार आहेत. त्या संसदेमध्ये मग 2 पार्ट्या म्हणजे एक रिपब्लिकन पार्टी आणि दुसरी डेमोक्रेटिक पार्टी, या दोनही पार्ट्यांचे खासदार त्या एक बिल आणलं जातं US काँग्रेसमध्ये. त्या बिलाच्या विरोधात आणि समर्थनात एप्स्टीन फाईल उघडल्या पाहिजे की नाही उघडल्या पाहिजे अशा दोन्ही बाजूला मतदान होतं आणि दोनही पार्टीचे मोठ्या प्रमाणात सदस्य एप्स्टीन फाईल उघडल्या पाहिजेत यासाठी मतदान करतात आणि ते सर्व डोनाल्ड ट्रम्पच्या इच्छेविरुद्ध असतं. मात्र त्याला संसदेच्या पुढे जाता येत नाही आणि संसदेनं जो कायदा पारित केला त्याच्यावर त्याला स्वाक्षरी करावीच लागते आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला स्वतःच्या इच्छेच्या विरोधात जाऊन त्या सगळ्या फाईलवर सही करावी लागली
आणि त्यानंतर एप्स्टीन फाईल रिलीज व्हायला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये 19 डिसेंबरला काही हजार फाईल रिलीज झाल्या. त्यानंतर 23 डिसेंबरला जवळपास 30,000 पेक्षा जास्त फाईल रिलीज झाल्या आणि 30 जानेवारी 2026ला 30 लाखापेक्षा जास्त फाईल त्या ठिकाणी रिलीज झाल्या. आणि त्यानंतर त्या फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, त्याच्यानंतर इंडस्ट्रियलिस्ट अनिल अंबानी यांची सुद्धा नावं त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यावर सुद्धा आपण आता बोलूया. त्याआधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं जे आलिशान बंगला महाल होता किंवा ज्या ठिकाणी सगळे लोक येत होते, ज्या ठिकाणी 12 ते 17 वर्षाच्या मुली बाटवणं चालू होत्या, लैंगिक शोषण चालू होतं आणि या जगप्रसिद्ध पॉवरफुल लोकांकडनं हे सगळं चाललं होतं, तर त्या ठिकाणी बेड, बाथरूम, टॉयलेट आणि या सगळ्या ठिकाणी हिडन कॅमेरे लावलेले होते. त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या सगळ्या हालचाली टिपून त्या रेकॉर्ड करून फाईल सेव्ह करणं जेफ्री एप्स्टीनच्या माध्यमातून सुरू होतं. आता ज्या एप्स्टीन फाईल ओपन झाल्या त्याच्यामध्ये अनिल अंबानी जे की भारतीय उद्योगपती आहेत ते आणि जो जेफ्री एप्स्टीन आहे यांच्यामध्ये टेक्स्ट मेसेज आणि ईमेल डॉक्युमेंटेड आहेत. त्यांच्यामध्ये संवाद झालेला आहे आणि तो संवाद त्या ठिकाणी देशाच्या महत्वाच्या धोरणांबद्दल काही संवाद त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर जेफ्री एप्स्टीनच्या एका मेसेजमध्ये पीएम मोदीचा सुद्धा तो त्या ठिकाणी उल्लेख करतो आहे. त्यानंतर दुसरे आहेत हरदीप पुरी, हे जे की जेव्हा त्यांच्या नावाचा उल्लेख एप्स्टीन फाईलमध्ये आहे त्यावेळेस केंद्रीय मंत्री नव्हते, ते आता सध्या भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. तर त्यांच्यामध्ये आणि जेफ्री एप्स्टीन मध्ये अनेक ईमेलची देवाणघेवाण झालेली आहे, म्हणजे ईमेलवर त्या दोघांनी चॅटिंग केलेली आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संवाद आतापर्यंतच्या ज्या 30-31 लाख फाईल ओपन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जेफ्री एप्स्टीन सोबत झालेला नाही. थेट संवाद कुठल्याही पद्धतीचा नाहीये, कुठलाही त्या संदर्भातला एव्हिडन्स सुद्धा नाहीये. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी का होतीये? कारण तो जो जेफ्री एप्स्टीन आहे त्या जेफ्री एप्स्टीननं एक मेल केला होता जाबर वाय नावाच्या व्यक्तीला. त्यामध्ये तो काय म्हणतो की एप्स्टीननं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की पीएम मोदींना मी सल्ला दिलेला आहे किंवा पीएम मोदींनी माझा सल्ला घेतलेला आहे. ते इस्रायलमध्ये नाचले, गाणे म्हणाले आणि ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी महत्वाचे ठरले. इट्स वर्क, म्हणजे काम झालं किंवा काम केलं, असा काहीचा त्या दोघांचा मेल होता. आणि सध्या जी कॉन्ट्रोवर्सी होती आहे किंवा भारतभर जी चर्चा होती आहे किंवा राहुल गांधींनी जे रान पेटवलेलं आहे त्याला आधार याचा आहे की 6 जुलै 2017च्या दरम्यान एप्स्टीन त्या जाबरवाय नावाच्या व्यक्तीला हा मेल पाठवतो आणि त्याच्या 2 दिवस आधी किंवा त्या दरम्यान 4 ते 6 जुलै 2017 या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायलचा दौरा त्या ठिकाणी झालेला होता. त्याच्यामुळे संशय बळावलेला आहे, चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत तर हा सगळा एप्स्टीन फाईलचा प्रवास मी तुम्हाला सोप्या भाषेत करून सांगितलेला आहे. मात्र आता नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची किंवा नरेंद्र मोदींनी अमेरिकेला देश विकला किंवा अमेरिकेला शेतकरी विकला अशा पद्धतीचे राहुल गांधी का म्हणतायत, तर त्याच्यामध्ये महत्वाचं कारण असं आहे की भारत अमेरिका करार झालेला आहे. त्याच्यामध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत शेती संदर्भातल्या त्याची शुल्कमुक्त आयात होणार आहे. त्याच्यामुळे आपले भारतीय उद्योगपत्यापासून शेतकऱ्यांपर्यंत कंबरड मोडणार आहे. आणि इतर सुद्धा जो करार झालेला आहे तर त्या कराराच्या माध्यमातून भारतीयांचं नुकसान होत आहे आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदी कुठल्या तरी दबावात आहेत असं स्पष्ट दिसतं आहे. त्याच्यामुळं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा आरोप केलेला आहे. त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की एप्स्टीन फाईल एक, दुसरं म्हणजे अदानीचं त्याला काहीतरी अटक करणार आहे किंवा त्याच्यावर जे अमेरिकेमध्ये केस चालू आहे तो एक दबाव पंतप्रधानांवर आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीच्या डील करत आहेत. अशा पद्धतीच्या प्रचंड चर्चा त्या ठिकाणी चालू आहेत. आणि हा सगळा जो विषय आहे या पद्धतीचा आहे. अजून 30 लाखापेक्षा जास्त फाईल ओपन व्हायच्या आहेत. त्याच्यामध्ये अजून काय काय निघतं हे आपल्याला बघणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदर भारताच्या दृष्टीनं ज्या काय चांगल्या गोष्टी आहेत धोरणात्मक त्या केल्या पाहिजेत. इथला उद्योगपती जगला पाहिजे. या देशाची शान आन बान असलेला आणि हा देशाचा मालक जर असेल तर तो कृषी प्रधानातला कृषक आहे तो जगला पाहिजेत. या दृष्टीनं धोरणं आखल्या गेली पाहिजेत, ना की अशा लफड्यांमध्ये आपल्या नेत्यांची नावं आली नाही पाहिजेत. तर त्या संदर्भात भारतीय नागरिकांनी जागरूक होऊन पावलं टाकणं गरजेचे आहे. मीडियानं पारदर्शकपणे बाजू मांडणं गरजेचे आहे. आता येत्या काळामध्ये काय काय होतं ते आपल्याला बघायला मिळणारच आहे. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.